बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर रुचिता जामदारने बिग बॉसवर तसेच बिग बॉस मधल्या सदस्यांवर गंभीर आरोप केले. हे सर्व आरोप ऐकून बिग बॉस मराठी सीझन 5 ची सदस्य जान्हवी किल्लेकर हिने रुचितावर हल्लाबोल केला आहे. जान्हवीने रुचिताची चांगलीच कान उघडणी केली आहे. तिने रुचिताला चांगलंच सुनावलं आहे. तर पहा जान्हवीचा हा व्हिडिओ. हाय, हॅलो, नमस्कार. आज मला तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आज आपल्या महाराष्ट्रात असे अनेक कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, ॲक्टर्स आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, ज्यांना बिग बॉसच्या घरात जायचंय, राईट? असे बरेच महाराष्ट्रात लोक आहेत की जे बिग बॉसमध्ये एकदा जाण्यासाठी धडपडतायत, रडतायत, तडफडतायत की प्लीज एकदा तरी आम्हाला बिग बॉसमध्ये घ्या, एकदा तरी आम्हाला बिग बॉसमध्ये घ्या. कारण की बिग बॉस हे इतकं मोठं नाव आहे की बिग बॉसच्या घरात जायला लोक कुठल्याही लेवलला येऊ शकतात. कारण की बिग बॉस हा अत्यंत मोठा शो आहे आणि त्या शो मध्ये जाण्याचं स्वप्न हा महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती बघत असतो. आणि ज्यावेळी अशा एवढ्या मोठ्या शो मध्ये जाण्याची तुम्हाला संधी मिळते, तर त्या संधीचं सोनं करायचं सोडून तुम्ही आतमध्ये एकतर माती खाऊन बाहेर येता. ठीक आहे, माती खाऊन येता तर येता, दॅट्स ओके. पण ज्या शोने तुम्हाला ओळख दिली, ज्या शोने तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आणलं, ऍटलिस्ट त्या शोला नावं नका ठेवू की बिग बॉस बायस्ड आहेत. स्पेशली रितेश देशमुख, रितेश सरांच्या बाबतीत प्लीज कम ऑन, कोणीही नाही बोलायचं वाईट, कारण की तो अत्यंत चांगला व्यक्ती आहे. आणि ऑफकोर्स तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल की मी कोणाच्या बद्दल बोलते. बिग बॉसचे एक्स कंटेस्टंट जे आता बिग बॉसच्या घरातून नुकताच बाहेर आलेले आहेत. नाव घ्यायला काहीच हरकत नाहीये. तर मी आय एम टॉकिंग अबाउट रुचिता. ती जे काही आता बिग बॉसच्या अगेन्स्ट बोलतीये ते खूप चुकीचं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की कोण आहेस तू, रादर कोण होतीस तू? पण बिग बॉसच्या मेकर्सने, क्रिएटर्सने तुला एक संधी दिली की चल बाबा बिग बॉस मध्ये ये अँड प्रूव्ह युअर सेल्फ. बरोबर, चुका होतात. बिग बॉसच्या घरात गेल्यावर बऱ्याच गोष्टी बदलतात, बरेच गेम्स चेंज होतात, राग येतो, सगळंच होतं. इनफॅक्ट मी सुद्धा त्या सगळ्या चुका केलेल्या आहेत. मी काही कोणाला जज नाही करत आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की आपण आपल्याला ज्या शोने बनवलंय, आपल्याला ज्या शोने नाव दिलंय, ऍटलिस्ट तुम्ही त्या शो बद्दल वाईट बोलू नका, नाही का? तुम्ही त्या तुमच्या कंटेस्टंट बद्दल बोला जे तुम्हाला सपोर्ट नाही केला, व्हॉट एव्हर इट इज, जे कोणी होते तुझे पार्टनर्स किंवा जी काही तुझी गँग होती, सो त्यांच्याबद्दल तुम्ही बोला. पण तुम्ही बिग बॉस ह्या शोला नाही बोलू शकत, प्लीज. आणि रितेश सरांना तर नाहीच नाही. कारण की आणि आता तुमचं म्हणणं असं आहे की बिग बॉसने मला चुकीचं दाखवलं. बिग बॉसला तुला चुकीचं दाखवून काय मिळणार आहे, नाही का? जे तू आतमध्ये करणार ते बिग बॉस दाखवणार. मग ह्याच्याबद्दल जर बोलणं झालं तर मला तर म्हणजे कंप्लेंटची लिस्टच लिहायला पाहिजे, नाही का? मला तर म्हणजे ना, मला पण त्यांनी विकेंडच्या वाराला बोलून दिलं, बरोबर. सगळ्यात जास्त ओरडा खाणारी कंटेस्टंट जर जी होती ती मीच होते. पण आजपर्यंत मी बिग बॉसला कधीही नावं ठेवली नाहीत किंवा रितेश सरांकडे नजर वर करून सुद्धा बघितली नाही. कारण की ते शोचे होस्ट आहेत आणि आज इतका मोठा व्यक्ती आपल्याशी बोलतोय, हीच खूप मोठी गोष्ट आहे यार. आणि बिग बॉसने आपल्याला निवडलं, ह्याच्यात पेक्षा आपल्याला दुसरं काय हवंय, नाही का, ऍज अ कलाकार म्हणून. सो मला असं म्हणायचं की ज्या हिंदीत ती एक म्हण आहे की जिस थाली में आप खाते हो उसी थाली में आप छेद कर रहे हो, सो दिस इज रॉंग. सो मला तिला एवढंच सांगायचं की तू बोल. ऑफकोर्स तुला फ्रस्ट्रेशन असेल, तुला राग आलेला असेल की मी बाहेर आले, मी बाहेर पडले, आणि हे जे काही तिचे स्टेटमेंट्स आहेत की मी जे चांगलं केलं ते दाखवलं नाही आणि मी आता गेम सुधारत आलेले, तर त्यांना ते नको होतं. कम ऑन यार, प्लीज. मी सुद्धा त्या फेज मधून गेलेली आहे. सगळ्यात जास्त चुका करणारी बिग बॉस मधली मुलगी जर कोणी होते तर मी होते. खूप चुका केल्या. पण जेव्हा जेव्हा मला रितेश सरांनी माझ्या चुका मला रिअलाइज करून दिल्या,
तेव्हा मी माझा गेम चेंज केला आणि मग त्याच्यानंतर जे मी चांगल्या गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टी बिग बॉसने दाखवल्या. बिग बॉसने तेव्हा असं नाही विचार, अरे नाही नाही जान्हवी आता सुधारली आहे, जान्हवी आता काही हे करत नाहीये, जान्हवी आता उलट सुलट बोलत नाहीये, सो आता तिला नको दाखवूया. असं नाही केलं ना त्यांनी. त्यांनी म्हणजे चांगली बाजू सुद्धा दाखवली आणि वाईट बाजू सुद्धा तेवढीच दाखवली. सो तुम्ही काहीही करा पण बिग बॉस ह्या शोला नावं ठेवू नका. आज त्या शोने तुम्हाला बनवलंय आणि माझ्यासाठी बिग बॉस हा शो देवासारखा आहे. कारण की जान्हवी किल्लेकर हिने आधी बऱ्याच मालिका केल्या होत्या पण ती संपूर्ण महाराष्ट्रात इतकी फेमस नव्हती. आज मी जे काही आहे, मी आज जे काही कमवलंय, मी आज जे काही अचीव केलेलं आहे, हे सगळंच्या सगळं मला बिग बॉस ह्या शोने दिलेलं आहे. आज मी हिंदी रियालिटी सुद्धा करून आले. द 50 हा शो सुद्धा मला फक्त आणि फक्त बिग बॉस मुळे मिळालेला आहे. सो मी ह्या सगळ्या सो कॉल्ड कंटेस्टंटना रिक्वेस्ट करेन की काहीही बोला, काहीही करा, पण बिग बॉसच्या अगेन्स्ट बोलला तर मी खपवून घेणार नाही आणि रितेश सरांच्या अगेन्स्ट तर नाहीच नाही. सो प्लीज